हाय हॅलो नमस्कार। तर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये। तर सगळेजण कसे आहात? सगळेजण छान असाल अशीच अपेक्षा करते। तर आजचा व्हिडिओ असा होता की आज मला 10 बॅगची ऑर्डर होती, मोबाईल बॅग साईड बॅगची। तर ते मी कशी कंप्लीट केली त्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे। तर तुम्ही बघू शकता मी त्याचं मापाचं एक पेपर कटिंग काढून ठेवलेलं आहे। तर अशा जेव्हा जास्त बॅग असतील ना तर तेव्हा मी असं पेपर कटिंग काढून म्हणजे कटिंग करायला ते सोपं जातं, पटपट कटिंग होतं। आणि त्याच्यानंतरनं याला मी अस्तर आणि कॅनव्हास पण कटिंग केलेला आहे। तर याच्यामध्ये 3 कलरच्या बॅगा होत्या शिवायच्या, पण त्याच्यामध्ये मी काय केलं की तुम्हाला इथं वाईन कलरचंच कापड दाखवलेलं आहे। तर इथं बघा, तुम्ही बघू शकता इथं मी ब्लॅक कलरचा अस्तर म्हणून वापर केला होता आणि हे कॅनव्हास आहे। तर कॅनव्हास पण त्याच मापाने मी कट करून घेतलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता कधी पण असं जास्त बॅगची ऑर्डर असेल ना तर तुम्ही अशा पद्धतीने केले ना तर ते कसं काम फास्ट होतं, म्हणजे पटापटा व्हायला मदत होते आपल्याला। तर इथं तुम्ही बघू शकता इथं मी प्रत्येक ह्याचे कलरचे जे आहे ते कटिंग करून असे बंच तयार केलेले आहेत। तर याच्यामध्ये कॅनव्हास आहे, अस्तर आहे, त्याच्यानंतरनं आणि कापड आहे, असं मी कटिंग करून घेतलेलं आहे। आणि त्यानंतरनं जे आपल्याला लागणार आहे म्हणजे झिप्स, चेन, नंतरनं वेलक्रो, ते सगळं तयार ठेवलेलं आहे। तर अशा पद्धतीने आपण तयारी केली ना तर मग शिलाईला म्हणजे टाईम लागत नाही। तर तुम्ही बघू शकता इथं अशा पद्धतीने मी कटिंग केलेलं आहे। तर हे अर्जंट पाहिजे होत्या बॅगा, त्यामुळं मला आजच्या आजच द्यायच्या होत्या। तर अशा पद्धतीने तुम्ही बॅगची ऑर्डर घेत असाल तर तुम्ही अशा पद्धतीने काम जर केलं ना तर तुमचं हे काम फास्ट होईल, त्याला मदत होईल फास्ट होण्यासाठी। तर इथं तुम्ही बघू शकता इथं मी पहिल्यांदा सगळ्या बॅगांचे जे म्हणजे बंद आहेत बेल्ट ते तयार करून घेतले। त्याच्यानंतरनं पूर्ण एक जी साईड आहे त्याची बॅगांची ती एक साईड अस्तर, कॅनव्हास आणि वरचं कापड असं ठेवून एका साईडला पूर्ण ज्या साईडला आपण चेन लावणार आहे ना त्या साईडला मी अशा पद्धतीने शिलाई देऊन घेतली आहे। तर इथं मी फक्त काय केलं की ज्या राणी कलरच्या बॅगा होत्या ना त्याच मी दाखवलेल्या आहेत म्हणजे व्हिडिओमध्ये। बाकी बॅगांचं आहे ना मी तुम्हाला म्हणजे लास्टला हे दाखवते। तर हे बघा, हे बेल्ट तयार झाले आणि वर जे आपण फोल्डिंगसाठी केलेलं आहे ना ते पण आपण तयार करून घेतलेले आहे। आता इथे तुम्ही बघितलं की वरच्या साईडला जो कप्पा केला आहे ना तर ते आपण कापड लावून जोडून घेतलेलं आहे आणि इथं वर जे फोल्डिंगसाठी केलेले आहे ते अशा पद्धतीने जोडून घेतलेलं आहे। तर आता इथं बघा तुम्ही वेलक्रो पण लावून घेतलेलं आहे मी आणि आता आपण बेल्ट जोडून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही जर काम केलं ना जास्त बॅग आल्यानंतर तर खूप फास्ट व्हायला काम मदत होते। तर आता इथं बघू शकता तुम्ही इथं मी चेन लावून घेतलेली आहे एका साईडला। त्याच्यानंतर आता ही दुसरी जी बाजू आहे ना बॅक साईडचं त्याला पण आपण आता ही चेन जोडून घ्यायची आहे। तर इथं तुम्ही बघू शकता इथं बॅक साईडला पण मी इथं चेन जोडून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने कामं आपण फास्ट करू शकतो। कधी जर समजा अर्जंट तुम्हाला ऑर्डर वगैरे असेल ना तर म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही काम केलं ना तर एक म्हणजे वेग येतो कामाला। तर इथं तुम्ही बघू शकता सगळ्या बॅगा मी आता जोडून घेतलेल्या आहेत। तर इथे आहे ना मी ह्याला पायपिंग पण केलेलं आहे बॅगांना, म्हणजे कसं की फिनिशिंग छान दिसतं त्याच्यामुळं। तर आता मी तुम्हाला दाखवते। हे बघा अशा पद्धतीने मी पायपिंग केलेलं आहे बॅगांना। तर आता ते फोल्ड केल्यानंतरनं तुम्हाला मी ह्याचे फायनल लुक दाखवते की कशा झालेल्या आहेत ते। तर हे बघा आता तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने झालेले आहेत बॅगा सगळ्या तयार। तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर तुम्हाला म्हणजे माझ्या व्हिडिओमधून काही शिकण्यासारखं वगैरे भेटत असेल तर तसंही मला सांगा। तर हे तुम्ही बघू शकता आपली ऑर्डर तयार झालेली आहे। तर याच्यामध्ये तरी मी वाईन कलरचे बॅग म्हणजे नाही आहे माझ्याकडून राहून गेल्या, तर वाईन कलरचे बॅग पण तयार झाल्या होत्या। तर ह्या टोटल 10 बॅगची ऑर्डर होती। तर हे माझं कंप्लीट झालेलं आहे आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।